आदरणीय भुईबार साहेबांचा धन्यवाद मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं. आदरणीय रमाकांतजी खेतान साहेब, मिश्रा सर, अग्रवाल सर आणि माझे मोहन काका म्हणजे मोहन खडसे सर, तर या सगळ्यांना मी धन्यवाद मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं. आणि खरं तर रिझल्ट लागल्यानंतर हा खरंच पहिला सत्कार आहे, तर भावना आणि आनंद ह्या काही वेगळ्याच आहेत. मी त्यांचं आदरणीय व्यासपीठाचं, त्यानंतर इथे जमलेले जे पण पालक आहेत, क्षितिज आहे, त्यानंतर सगळे जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत त्यांचा पण एक धन्यवाद मानतो की त्यांनी इथे आलेले आहेत ते कार्यक्रमाला. खरं तर मी माझा थोडासा परिचय देतो. माझं पूर्ण नाव ऋषिकेश विजय ठाकरे आणि मी माझं प्राथमिक शिक्षण भारत विद्यालय अकोला येथून पूर्ण केले. तर आणि ह्या UPSC एक्झाममध्ये माझा 224वा क्रमांक आलेला आहे देशातून, आणि हा माझा UPSCचा 5वा अटेम्प्ट होता. खरं तर UPSC आणि कलेक्टर आणि IAS हे शब्द शाळेपासून सुरुवात झाले. म्हणजे याची सुरुवात आपण म्हणतो की हा जो प्रवास होता हा खरं तर शाळेपासून सुरू झालेला आहे. मला आठवते, मी माझ्या 6व्या वर्गामध्ये होतो आणि आमचा एक एक्स्ट्रा क्लास ठेवलेला होता. आमच्या सायन्सच्या टीचर होत्या सीमा मोहनिक मॅडम. तर तो एक्स्ट्रा क्लास होता. त्या एक्स्ट्रा क्लास नंतर त्या मॅडमनी आम्हा 2 विद्यार्थ्यांना थांबवलं होतं. आणि गोष्ट अशी होती की दोघांचं नाव पण ऋषिकेशच होतं. माझं ऋषिकेश ठाकरे, त्याचं ऋषिकेश दानवे. तर त्या मॅडम म्हणाल्या, त्यांनी आम्हाला थांबवलं. ते म्हणाले की तुम्ही दोघं जण हुशार आहे, तर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करा. त्यावेळेस पहिली एक्झाम होती स्कॉलरशिपची एक्झाम, शिष्यवृत्ती परीक्षा. ती 7व्या वर्गात होत होती. तर त्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की बाबा तुम्ही ह्या एक्झामची तयारी करू शकता. आणि त्यांनी आम्हाला एक सर सांगितले, स्वप्नील गवारे सर, की ह्या सरांकडे जावं तुम्ही. त्यांच्याकडून गणित या विषयामध्ये ते सर खूप चांगले आहेत, त्यांच्याकडून तुम्ही शिका आणि या परीक्षेची तयारी करा. तर आम्ही दोघं जण गेलो आणि जवळपास त्या सरांकडे 4 ते 5 विद्यार्थीच होते. ते सर नवीन लागले होते. पण त्या 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये जे आम्ही काही त्यांच्याकडून गणित शिकलो आणि जो कॉन्फिडन्स त्यांनी आमच्यात डेव्हलप केलं की आपण सामान्य शाळेतून असून सुद्धा किंवा सामान्य अभ्यासक्रम असून सुद्धा जर आपण त्या विषयाच्या खोलीमध्ये जर गेलो आणि आपल्याला तो विषय समजला तर आपण त्या एक्झाम सुद्धा क्रॅक करू शकतो. दुर्दैवाने स्कॉलरशिपची एक्झाम माझी तर निघाली नाही, मी त्यावेळेस मिस केलं. पण एक कॉन्फिडन्स आला होता की आपण अशा प्रकारचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊ शकतो. मग मी पुढे चालून नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम अशा अनेक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी केली आणि त्याच्यामध्ये मला यश मिळालं होतं. तर त्यांनी एक आत्मविश्वास आला की आपण पुढे चालून UPSC किंवा JEE अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी पण करू शकतो. आणि त्या दरम्यान मला मोहन खडसे सरांचं पण खूप मार्गदर्शन लाभलं की त्यांनी खरं तर मी पहिला इंटरव्ह्यू हा MTSC एक्झाममध्येच दिला होता. तर ते इंटरव्ह्यू कसा द्यावा याचं पहिल्यांदा गायडन्स मला खडसे सरांकडून भेटलं. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद. मग नंतर 11वी 12वी मध्ये मी विचार केला की इंजिनिअरिंग, कारण गणित विषयामध्ये मला आवड होती, तर मी इंजिनिअरिंग करायचा विचार केला. मग JEE ची तयारी केली, त्याच जोमाने त्याच ताकदीची मेहनत केली आणि पहिल्याच प्रयत्नात JEE मध्ये मला यश मिळालं आणि IIT बॉम्बे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये माझी निवड झाली आणि तिथे मी यांत्रिकी अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं. आता UPSCचा हा जो विषय होता हा थोडासा साईडलाईनला पडला होता, कारण की इंजिनिअरिंगमध्ये एक वेगळ्या प्रकारचं ॲटमॉस्फिअर राहते. कॉर्पोरेट वर्ल्ड, कंपनी, त्यानंतर फॉरेनमध्ये सेटल होणं वगैरे अशा गोष्टी बऱ्याच चालत असतात. तर UPSC हा थोडा साईडलाईनला पडला होता. मी जॉब पण घेतला, कॅम्पस प्लेसमेंटला बसलो. भारत पेट्रोलियम येथे मेकॅनिकल इंजिनियर म्हणून माझी निवड झाली. मी मुंबई रिफायनरीमध्ये कामाला पण होतो. गोष्ट अशी झाली की 8 ऑगस्ट 2018चा दिवस आहे. मुंबई रिफायनरीमध्ये खूप मोठा ब्लास्ट झाला
हायड्रोक्रॅकर ब्लास्ट त्याला म्हणतात. सुदैवाने म्हणजे तो ब्लास्ट एवढा मोठा होता की त्याची जो म्हणजे तीव्रता आहे ती 4 किलोमीटर पर्यंतचे जे पण बिल्डिंग्स होते त्याचे विंडोज हे झाले, म्हणजे काचेचे जे पण विंडोज होत्या त्या ब्लास्ट झाल्या तिथे. सुदैवाने कोणाचा मृत्यू झाला नाही, पण 40 ते 50 लोक गंभीररित्या जखमी झाले. मी त्यावेळेस त्या रिफायनरीतच होतो आणि साधारणतः 1 तास अगोदर ज्या ठिकाणी ब्लास्ट होतं त्या ठिकाणी मी पण हजर होतो. तिथे आम्हाला ओरिएंटेशनसाठी नेलं होतं. तर खरं तर ही एक घटना होती ज्या घटनेने मला जरा हलवून टाकलं होतं. कारण की त्यानंतर मी असा विचार केला की हा कदाचित आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस पण असू शकला असता. तर मी विचार केला की आपण जे करतो आहे सध्या काम, ते खरंच आपण म्हणजे आपल्या जीवनाचं उद्देश हेच आहे का की आपण एक कंपनीत काम करावं आणि आपला पगार घ्यावा आणि आपलं जे नॉर्मल लाईफ आहे ते जगावं. तर ह्या काही प्रश्न मी विचारले की आपण आयुष्यामध्ये आपलं ध्येय काय आहे, आपण समाजासाठी काही करू शकतो का, किंवा आपल्याला जे समाजाकडून भेटलेलं आहे त्याची परतफेडणी कशी करता येईल. तर ह्या सगळ्या प्रश्नांच्या विचारानंतर एक उत्तर आलं की एक आपल्याकडे करिअर ऑप्शन आहे UPSCच्या माध्यमातून, जेणेकरून आपण आपला जो जी कॅपेबिलिटी आहे, जी आपण डेव्हलप केलेलं आहे, जी आपली हुशारी आहे ती आपण सोशल प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वापरू शकतो. आणि आपले जे पण आयडियाज आहे, इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, त्यांच्याद्वारे आपण समाजाचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ग्राउंड लेवलवरती जाऊन लोकांसोबत कनेक्ट होऊन सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. तर तेव्हापासून UPSC परत एकदा ट्रॅकवरती आली आणि मी विचार केला की आपण ह्या एक्झामची तयारी करायला पाहिजे. आणि शेवटी 2019ला असा निर्णय घेतला की आपण नोकरी सोडून पूर्णपणे या एक्झामची तयारी करू. सुरुवातीला मी जरा या एक्झामला थोडं हलक्यातच घेतलं. मला वाटलं JEE क्रॅक झालेली आहे तर UPSC पण होऊन जाईल, पण तसा हा काही प्रवास नव्हता. पहिला मला या UPSCच्या प्रवासामध्ये बरेच उतार चढाव पाहावे लागले. 2019चा जो अटेम्प्ट होता त्यामध्ये प्री तर निघून गेली, मेन्स नाही निघाली. मग 2020च्या अटेम्प्टमध्ये प्रीच नाही निघाली. मग 2021 मध्ये मी प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो, पण इंटरव्ह्यू आणि मेन्स या दोघांचेही मार्क बघता मला 19 गुण कमी पडले होते फायनल लिस्टमध्ये येण्यासाठी. मग परत मी एकदा प्रयत्न केला 2022 साली, पण त्यावेळेस आणखीन मेन्स नाही निघाली. तर ह्या उतार चढावांचा हा जो प्रवास होता, तर शेवटी 2023 सालचा जो अटेम्प्ट होता तो फार महत्त्वाचा होता. त्यामध्ये मी माझ्या मागच्या 4 अटेम्प्टमध्ये जे काही चुका केल्या होत्या त्या चुकांवरती, प्रत्येक चुकावरती इम्प्रूव्हमेंट केलं आणि जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे तिथे मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. प्रिलिम्स असो, मेन्स असो की इंटरव्ह्यू असो, तीनही स्टेजेससाठी मी पूर्णपणे जेवढे पण प्रयत्न होतील, जेवढे जिद्द होईल, जेवढ्या लोकांशी मी बोलू शकेल, जेवढं मार्गदर्शन घेऊ शकेल तेवढं घेण्याचा प्रयत्न केला. आणि सौभाग्याने 2023चा अटेम्प्ट एकदम चांगला गेला. तीनही स्टेजेस मी क्लिअर झालो. तर असा हा थोडा उतार चढावांचा हा प्रवास होता. तर खास करून विद्यार्थी मित्रांनो, सध्या तुमचा हा स्ट्रगल पिरियड आहे. तर मला म्हणजे ह्या 4 ते 5 वर्षांच्या प्रवासात काय झालं की एक त्याच्यासोबत मला एक मेंटर होत्या डॉक्टर स्मिता किम. तर त्यांच्याकडून ह्या पूर्ण प्रवासामध्ये खूप मार्गदर्शन भेटलं. म्हणजे मला माझ्या आई वडिलांकडून, त्याचप्रमाणे माझ्या भावाकडून, वहिनींकडून भरपूर साथ मिळाली. प्रत्येक स्टेजवरती त्यांनी माझं मनोबल दृढ करण्याचं काम केलं. आईकडून मी खरं तर पेशन्स शिकलो की भले एक्झामचा रिझल्ट भेटण्यासाठी आपल्याला वेळ लागू शकते, पण आपण पेशन्स ठेवायला पाहिजे, आपण धैर्य ठेवायला पाहिजे, आपल्याला नक्कीच यश मिळेल. वडिलांकडून मी निस्वार्थ सेवा कशी करायला पाहिजे, म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता आपण आपले काम करायचे, एक्झामचे अभ्यास करायचा, एक्झामचा रिझल्ट जो लागेल तो लागेल, पण आपण आपलं काम पूर्ण निष्ठेने करायचं, हे त्यांच्याकडून शिकलो. तर असा हा म्हणजे खडतर प्रवास होता.
त्यामध्ये आणखी काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसं जेव्हाही पण तुमच्या आयुष्यामध्ये चान्स येईल तर कधी पण रिस्क घ्यावीच लागते आयुष्यामध्ये कधी ना कधी. माझा जॉब सोडण्याचा निर्णय हा एक रिस्की डिसिजन होता, कारण एक वेल सेटल्ड जॉब होता, तिथे पण ग्रुप ए ऑफिसर म्हणून मी लागलो होतो. तो सोडून सगळं पुन्हा शून्यापासून अभ्यास करणं हा एक रिस्की डिसिजन होता. पण रिस्कला मी म्हणेल की अवॉइड करू नका, रिस्कला मॅनेज करायला शिका. कारण रिस्क जेवढे जास्त रिस्की डिसिजन असेल तेवढे जास्त रिटर्न्स तुम्हाला भेटतील. त्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांनो प्लॅन करायला शिका. एक म्हण पण आहे की इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. तर दररोजचं, दर महिन्याचं, वर्षभराचं एक प्लॅन असलं पाहिजे आपल्याकडे की आपण या महिन्यामध्ये एवढे विषय करणार आहे. आजचा दिवसाचं प्लॅन असलं पाहिजे की दिवसाच्या 1 तासामध्ये मी एवढं करेल, 2 तासामध्ये मी एवढं करेल, ही टेस्ट सोडवणार किंवा हा सिलेबस कम्प्लीट करेल. तर एक हे प्लॅन तुमच्याकडे असू द्या. त्याचबरोबर आपले एक आदर्श किंवा एक आयडल समोर डोळ्यासमोर असू दे. सुदैवाने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महान लोकांचे आदर्श आपल्या पुढे आहेत. तर ते आदर्श असू देत आणि त्यांच्याकडून एखादा गुण, दुसरा गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा की आपण पण त्यांच्यासारखे 1% जरी झालो तरी आपल्याला भरपूर त्यातून मदत मिळेल. त्यानंतर आपलं पॅशन आणि आपला इंटरेस्ट कोणत्या क्षेत्रामध्ये आहे याचं सेल्फ इव्हॅल्युएशन करणं खूप गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीबद्दल आपण पॅशनेट असलो पाहिजे. म्हणजे जर अभ्यास आहे त्याबद्दल पॅशनेट असलो पाहिजे. जर कोणाला काही स्टार्टअप किंवा उद्योगधंदा सुरू करायचा त्याबद्दल आपण एक पॅशनेट असलो पाहिजे. तर जे पण काही कराल त्याबद्दल एक पॅशन, एक आतून स्ट्रॉंग इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच तुम्ही जेवढेही पण सक्सेसफुल लोक पाहाल, म्हणजे बिल गेट्स पासून तर पॉलिटिक्समध्ये सगळे लोक ज्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उंची गाठलेली आहे त्यांना एक स्ट्रॉंग पॅशन आणि इंटरेस्ट होता त्या विषयामध्ये. त्यामुळेच ते तेवढ्या दूरपर्यंत जाऊ शकले. तर एक पॅशन असणं गरजेचं आहे आणि एक स्ट्रॉंग डिझायर आणि स्वतःवरती आत्मविश्वास असणं, सेल्फ बिलीफ. कारण अपयश हे येतीलच त्यांना, म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयश हे येणारच आहे. आज नाही तर उद्या चॅलेंजेस हे येतील. पण जर तुमचा आत्मविश्वास दृढ असेल, तुमच्यामध्ये सेल्फ बिलीफ असेल तर तुम्ही त्या अपयशांना पार करून नक्कीच पुढे जाणार. तर हे माझा एक अनुभव होता. शेवटी जाता जाता मला एक म्हणजे एक पोयम आहे जिने मला या प्रवासामध्ये नेहमीच इन्स्पायर केलेलं आहे. तर मी ती पोयम तुमच्यासोबत पण शेअर करू इच्छितो. ही पोयम बहुतेक जणांनी ऐकली पण असेल. पोयम आहे ला मांचा यांनी लिहिलेली. तर एक जपानी माणसाची ही कविता आहे की टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम. जे अशक्य वाटते ते स्वप्न मला बघायचं आहे. टू फाईट द अनबिटेबल फो. म्हणजे जो शत्रू हरलेला नाही आजपर्यंत त्याच्यासोबत मला युद्ध लढायचं आहे. टू बिअर द अनबिअरेबल सॉरो. असह्य वाटणारं असं दुःख मला सहन करायचं आहे. टू रन वेअर द ब्रेव्ह डेअर नॉट टू गो. जिथे धाडसी माणसं जायला घाबरतात तिथे जाऊन मला धावायचं आहे. टू लव्ह द प्युअर अँड चेस्ट फार फार. टू राईट द अनफॉरगिवेबल रॉंग अँड टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू विअरी. म्हणजे ज्या वेळेस माझे अंग पाय थकलेले आहेत त्यावेळेस मला प्रयत्न करायचे आहे. टू रीच अनरिचेबल स्टार. दिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार नो मॅटर हाऊ फार. तर जे दूरचं जे शिखर आहे ते मला गाठायचं आहे. त्यासाठी कितीही प्रयत्न करायला लागले तर माझी करायची तयारी आहे. To fight for the right without any question, without any pause. To be willing to march to the hell for the heavenly cause. तर सत्यासाठी, माझ्या ध्येयासाठी मला झगडायचं आहे. त्यासाठी मी कुठेही थांबा घेणार नाही, कोणताही प्रश्न विचारणार नाही. त्यासाठी माझी नरकात सुद्धा जायची तयारी आहे. पण त्यासाठी कारण हे स्वर्गीय असलं पाहिजे. तर ह्या कवितेने
खरं तर ही कविता मी माझ्या 8व्या 9व्या वर्गात ऐकली होती, पण माझ्या फार जवळची ही कविता आहे आणि तिने मला नेहमी या प्रवासामध्ये इन्स्पायर केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो की तुम्ही फक्त मनामध्ये ध्येय ठेवा. एका ध्येयासाठी फार फार तर काही 8-9 महिने, वर्षभराची मेहनत असते, ती मेहनत करा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये पूर्ण निष्ठेने, समर्पणाने, डेडिकेशनने प्रयत्न करा. यश हे नक्की पाठीशी लागेल. एवढं सांगून मी सर्वांचे आशीर्वाद घेतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय भारत.